राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर पवार काका पुतणे एकत्र, सहकार क्षेत्राच्या मंचावर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मनमोकळा संवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर। राज्य सहकारी बँकेनं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली होती। शरद पवार आणि नितीन गडकरींची वायबी चव्हाण सेंटरमध्ये भेट, दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाल्याची माहिती। सहकारात चुकीची कामं करून सत्तेत सहभागी होणाऱ्यांना सुतासारखं सरळ केलं पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। 50% साखर कारखान्याचं खाजगीकरण, कमिशन अपॉइंट करा आणि सहकार संस्थांचा अभ्यास करा, शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती। राजकारणात काहीही घडू शकतं, शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चांवर मंत्री गुलाबराव पाटील यांची सूचक प्रतिक्रिया। संजय राऊत जरी सकारात्मक असले तरी युतीबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, मनसेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण, गेल्या 4 दिवसांपासून झिरवाळांवर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते। बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, गेवराईत, पाटोदा, वडवणी भागासह इतर ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस। बीडमध्ये पेट्रोल पंपावरचं छत कोसळलं, 2 जण जखमी तर वादळी वाऱ्यामुळे झाडं देखील उन्मळून पडली। जालन्याच्या भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर, राजूर, बिलोरा, लिंगेवाडी, बालसा गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। सलग 5व्या दिवशी नाशिककरांना अवकाळी पावसानं झोडपून काढलं, शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं, अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि झाडं उन्मळून पडण्याच्या घटना। नाशिकच्या एनडी पटेल रोडवर भलमोठं गुलमोहराचं झाड कोसळलं, 3 विद्युत खांबही कोसळले, सुदैवानं जीवितहानी टळली। सातारा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसराला जोरदार पावसानं झोडपलं। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांचं नुकसान, मात्र कडाक्याच्या उन्हामुळे वातावरणात काहीसा गारवा। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस, बांदा, इंचोली, आकेरी परिसरात अवकाळीचा तडाखा। नांदेड शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाचं थैमान, अर्धापूर तालुक्यातील पारडीमध्ये काढणीला आलेली केळीची बाग जमीनदोस्त। मच्छीमारांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा, पालघरमधील मच्छीमारांची मागणी, त्यामुळे मासेमारीला अधिक चालना मिळण्याचा विश्वास। डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील नाल्यांची कामं अर्धवट, परिसरात दुर्गंधी, नागरिकांकडून संताप व्यक्त। उद्या 10वी बोर्डाचा निकाल, अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार। एसटी महामंडळात लवकरच मेगा भरती, लवकरच 25,000 स्वमालकीच्या बसेस विकत घेता येणार। शिवरायांचे गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन 9 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे 9 जूनला सुटणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।